नाही जाऊ शकत। अहो आपण जर विचार केला तर शरीराला पाणी आणि अन्न लागतच। पण तुम्हाला हे उदाहरण सांगतो, जगद्गुरु तुकोबर अन्न पाण्याविना किती दिवस राहिले? 13 दिवस राहिले। निळोबा आहे 42 दिवस। अण्णासाहेब हजारे 13 दिवस। पाटील 17 दिवस। आता ते वांगचूक तुम्ही बरेच दिवस राहिला ना, दिल्लीचं वांगचूक आणि सोनम वांगचूक हे काय तो राहिला। म्हणजे शरीराला तितकं अन्न आणि पाणी महत्वाचं नाही इकडे। पण ऐका, जे पाणी आपल्या जीवनामध्ये एवढं गरजेचं राहील तेच पाणी माशाच्या जीवनात किती गरजेचं आहे? अहो पाण्यातून जर मासा बाहेर काढला तर साधारणतः तो किती तास जिवंत राहतो? अर्धा तास, 1 तास, 2 तास। अर्धा क्षण। जीवजिती जीवनासंगे मत्स्या मरण त्या योगे। अहो त्या माश्यात पाण्यातून जर मासा बाहेर काढला तर तत्क्षणी तो मासा काय होतो? मरतो। महाराज सांगतात तसं परमात्म्याची भेट जर झाली नाही तर जीवाच्या दृष्टीने नाही पण संतांच्या दृष्टीने मात्र ते कसं आहे? मरणप्राय। म्हणून या जगतामध्ये देवाचं दर्शन होणं हे अत्यंत गरजेचं आहे। पहिली गोष्ट आहे, गरज लागतेच आपल्याला। तसं परमात्म्याचं दर्शन होणं ही परमार्थातली गरज आहे। महाराज सांगतात जर परमात्म्याचं जर दर्शन झालं तर तो जन्म सार्थक आहे आणि परमात्म्याचं दर्शन झालं नाही तर तो जन्म निरर्थक आहे। तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया किंवा जन्मालियाचा लाभ पद्मनाभ दर्शने। परमात्म्याचं दर्शन होणं ही जीवनातली काय आहे? गरज आहे। परमात्म्याने मला दर्शन द्यावं, परमात्म्याने मला भेट द्यावी, परमात्मा तत्वाचा अपरोक्ष तत्वाची आम्हाला अनुभूती यावी, हे काय गरज आहे। महाराज सांगतात की आमच्या जीवनामध्ये परमात्म्याच्या दर्शनाची जी गरज होती त्याच पूर्ण झाली। गरजेबरोबर आमच्या जीवनामध्ये पुन्हा आवड निर्माण झाली आणि आवड त्या गरजेमध्येच निर्माण झाली। गरजेतूनच तिची उत्पत्ती आहे। अशी आवड आमच्या जीवनामध्ये निर्माण झाली। ती आवड कोणती आहे? महाराज सांगतात त्या परमात्म्याचं दर्शन झालं आणि त्या दर्शनातून आम्हाला त्या परमात्म्याचं रूप आवडलं महाराज। बरं आवड आहे पण महाराज तुमचे असे मी अभंग पाहिले की आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन, काय आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागालिंग कुंडली। मग आवडे पंढरी बी म्हणतात, पुन्हा चंद्रभागालिंग कुंडली असं सगळंच आवडतं म्हणतात। आणि आजच्या अभंगामध्ये काय सांगतात? आवडे हे रूप। मग आवडीमध्ये व्यभिचार नसला पाहिजे, आवड कुठली तरी एक असली पाहिजे। आवड जर एक असेल तर तुकोबा राय तुम्ही काही अभंग असेल ते मग आवडे पंढरी म्हणता, आवडे चंद्रभागा म्हणता, आवडे कुंडलिक म्हणता आणि आजच्या अभंगामध्ये आवडे हे रूप म्हणता। दोन्हीपैकी तुम्हाला कोणतं नेमकं आवडतं? ऐका, आवडीचे 2 प्रकार आहेत शिंदे माने। आवड 2 प्रकारची, एक मुख्य आवड आहे आणि दुसरी अनुषंगिक आवड आहे। मी तुम्हाला विचारतो, प्रश्न विचारतो, तुम्हाला मेहुणा आवडतो का? मेहुणा मेहुणा कशाला म्हणतात तुमच्याकडे? बायकोच्या भावाला प्राधान्याला मेहुणा म्हणतात। मेहुणा आवडतो का? आवडतो का? आवडतो का नाही? लाजा लागले ते आवडतो नाही का? तुम्ही सांगा आवडतो नाही? आता मी तुम्हाला विचारतो का आवडत नाही? पत्नीच नाही आवडली तर मेहुणा कसा आवडेल? बरोबर आहे। आता ऐका, पत्नी आवडणं ही मुख्य आवड आहे आणि पत्नीचा भाऊ आवडणं अनुषंगिक आवड आहे। तसं परमात्माच आवडणं ही मुख्य आवड आहे आणि परमात्मा जिथं राहतो ते आवडणं अनुषंगिक आहे। विठ्ठल मुख्य आवड आमच्या जीवनामध्ये परमात्माच आहे, जिथे आवडतो। महाराज सांगतात आमच्या जीवनामध्ये तो परमात्मा प्राणापेक्षाही जास्त आवडतो। तुझे आगा वाही नगा
देवरा